दिंडोरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देहरे येथील सावर पातळी गावात सध्या उत्साहाचं वातावरण आहे। निमित्त आहे जय हनुमंत गाव विकास समिती, शासन आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित लोकसहभागी कार्यक्रमाची सुरुवात गावातील महिलांनी सर्व मान्यवरांचे औक्षण आणि टिळक पूजन करून केली। त्यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते गाव समिती नामकरण कमान फलकाची फीत कापून अधिकृत उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे ग्रामस्थांनी साकारलेली पारंपरिक आदिवासी झोपडी। या झोपडीमध्ये आदिवासी भागात दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या आवश्यक आणि दुर्मिळ वस्तूंचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं। मंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी या प्रदर्शनाची पाहणी केली। विशेष म्हणजे गावातील अबालवृद्धांनी एकसारखा पोशाख परिधान केला होता। संबळ आणि तूर या पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरत ग्रामस्थांनी गावातून मोठी मिरवणूक देखील काढली। या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आपल्या स्वप्नातील गाव साकार करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। गावाचा हा विकास आराखडा मुख्य 6 तत्वांवर आधारित आहे। स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर, समृद्ध आणि सृष्टी या प्रत्येक घटकासाठी गावात स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या। गावातील शेवटच्या घटकापर्यंत विकास कसा पोहोचवता येईल याचं नियोजन करण्यात आलंय। या दिमागदार सोहळ्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सुरगाणा प्रकल्प व्यवस्थापनचे गुंडसाहेब, शेखर नाना देशमुख, दत्तू चव्हाण, काकडी तात्या, गांडोळ्याचे सरपंच भरत भाऊ भोये, पोलीस पाटील हर्षदा भोये, मोखनळ गाव विकसित समितीचे अध्यक्ष जनार्दन गांगोडे, सुरेश भोये, तुंगारदादा, कैलास झिरवाळ, ग्रामविकास अधिकारी जगदीश पवार आणि चिमणकरे हे उपस्थित होते। तसेच गावाचा कायापालट करण्यासाठी मार्गदर्शक ठरलेल्या स्वदेश फाउंडेशनच्या टीममधील बाळू सूर्यवंशी, राकेश पाखुर्डे, बाळासाहेब ढाकणे, अनिल म्हस्के, प्रवीण पवार, संदेश बिरवाडकर यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीत या शानदार कार्यक्रमाची सांगता झाली। ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोये, दिंडोरी।